नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? शुभ दुपार सगळ्यांना. आणि माझं आणि अनुष्काचं चाललंय कपडे आवरायचं. कपडे 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 आणि फक्त कपडे, है ना ग अनुष्का? असं वाटतं आणि रोज वाटतं कपडेच नाहीत, कपडेच नाहीत, कपडेच नाहीत. तर सगळ्या जिथल्या तिथं साड्या, अनुष्काचं ड्रेस जेवढं लागतात तेवढंच इथं कपाटात ठेव म्हणलं. आणि जे लागत नाही ती सगळी एक तुझी पिशवी भर, आहे का नाही अनुष्का? आता पिशवीशिवाय काय पर्याय नाही, आहे ना? चिवची एक पिशवी, काय तिला डेली लागतात तेवढी. तिचा हा एक कप्पा, अनुष्काचा पलीकडचा कप्पा, ही ह्यांचं आहे आणि ती पलीकडचं माझं आहे. आणि जे काय असतात डेलीची कपडे ती हिथं असतात. पप्पांची कपडे पप्पांची बसत नाही तर पप्पा काय म्हणतात ग? पप्पांची बसतात परफेक्ट त्या कप्प्यात. हो, नवी सगळी त्यांचं जुनं बऱ्याचचे ड्रेस आहेत ते त्यांना बसत नाही. तर काय नाही, असं आवरायचं चाललंय आता. नवी वेगळी, जुनी वेगळी, परत ती डेलीची वेगळी, असं चाललंय. बॅगा भरायचा. आणि माझी दुबईची ड्रेस मी म्हणायची कुठं ठेवलेत. आल्यापासून बघितलंच नव्हतं. तर बघा ही त्याची स्पेशल बॅग आहे, ही सापडली बघा आता म्हणायचं. वरती होती एवढ्या दिवस, आता इथं सगळं ड्रेस सापडलं. पण काय आता ही आपल्याला इथं घालता येणार नाही. तर अनुष्काला बसतील तेव्हा बसतील, है ना अनुष्का? हा मला त्यांनी गेल्या दिवाळीला घेतलेला ड्रेस सापडतच नाही. तर म्हणजे आता आपल्याला कसं हा ड्रेस ना मला गेल्या दिवाळीला त्यांनी घेतला होता. लय आवडायचं मला. मी म्हणजे अशी कुठं जाताना बघायची, पण ती सारं पिशवीतनी ह्यातनी भरलेलं, मग असं वाटायचं कुठं शोधत बसायचं. म्हणून आता सापडला तर आता वरतीच ठेवते, केव्हा तरी घालते. त्यांच्या आवडीने, त्यांच्या चॉईसने त्यांनी मला आणला होता. तर ते पण 1-2 वेळा विचारलं, मी तुला ड्रेस आणला होता, कुठं ठेवला, कुठं गेला? तर माझ्याच लक्षात सगळे ड्रेस मी तुला ड्रेस ही त्यांनी आणला होता. तर ती पण ह्या बॅगेत भरून ठेवला होता. तर सापडली आता ती कपडे. चिवची वेगळी, आपल्या जुन्या साड्या ज्या आहेत आपल्या डेलीच्या त्या वेगळ्या. तसं असं भरून ठेवावं म्हणलं, वेगळ्या. आईसाहेबांनी आणलेली साडी वेगळी, डेली यूजसाठी आणलेल्या नाही का. ते माझं ज्यावेळेस ती कपडे वगैरे जळली होती त्यावेळेस त्यांनी बऱ्यापैकी मला साड्या, अनुष्काला ड्रेस, चिवला ड्रेस, ह्यांना 2 ड्रेस असं त्यांनी आणलं होतं सगळ्यांना. त्यात नाही भरायच्या साड्या, मी भरती, राहू दे. तू तुझे कपडे भर फक्त. तर चाललंय असं भरायचे कपडे. सकाळी पहिली आधी एक डोक्याची गोळी खाल्ली, हाय का नाही अनुष्का? डोकंच दुखतंय. आज माझं चाललं होतं, आज किचनमधली सगळी भांडी तरी घासून घ्यायची, किंवा वरची रूम आणि जिना धुवून घ्यायचा. म्हणजे वरचं फिनिश झालं असतं, मग खालचं सगळं धुता आलं असतं. सुरुवात वरत्या रूमपासून करावं लागणार आहे. पण ते म्हणले मला खिडक्या वगैरे ते तसलं लिक्विड आणणार आहेत, काचा वगैरे सगळं धुवून घ्यायचं आहे म्हणलं मला. बाहेरची कौलं ही झालंय सगळं, ते कौलं वगैरे पण धुवून घ्यायचं. तर आता बघूया ते कधी घरी राहतात आणि कधी धुत्यात, आहे का नाही अनुष्का? म्हणजे कधी मोटर वगैरे चालू करून धुवू लागतात ते. एवढी सारी कपडे आहेत तरी पण वाटतं कपडेच नाहीत. अनुष्का तुला कपडे आहेत का? असं जगात कुठलंच माणूस नसेल की त्याच्याकडे बाबा हे नाहीत, ड्रेस नाहीत, आहे का नाही अनुष्का? प्रत्येकाकडे शिल्लक टोक असतंय, तरी माणसं म्हणतात कपडेच नाहीत. अनुष्काची ही सगळे जुने ड्रेस असतील, बसत नाहीत ना? चिवला बसतील. आता ते खोल तुझी एकदा. हे किती राडा झालाय बघू शकता तुम्ही, लाज वाटायसारखं. म्हणून अनुष्काला म्हणलं सगळी कपडे आपण काय करू, ज्याची त्याची भरू. आणि आमचा सकाळीच एक निर्णय झालाय, तुम्ही काय ते जी 4 गिफ्ट देणार आहे त्यातली 2 कॅन्सल करा, पण आम्हाला आधी पहिली 2 कपाटं बनवून द्या, आहे का नाही? तर ते आमचं सकाळी ठरले. मिस्त्री पण आलते, मेजरमेंट वगैरे सगळं देऊन गेले ते. तर त्या 2 कपाटामध्ये आपलं फक्त एक इथलं TV युनिटचं इथलं पण काम होईल. आणि आपले ह्या रूममध्ये एक कपाट बनवायचे.
अशा रूममध्ये ही भिंत ही जी भिंत आहे ना ही पूर्ण स्लायडिंगमध्ये आपल्याला कपाट बनवायचे फर्निचरमध्ये. तर ते ठरलंय. काय ग आपल्याला होतं 4 सरप्राईज होती, त्यातली 2 कॅन्सल झाल्यात. आता आम्हाला ती कपाट बनवायच्यात म्हणून आहे का नाही. आणि इथलं टीव्ही युनिट वगैरे बनवायचे. आणि जे आपण बाहेर फर्निचरचं सामान जे आणले त्यांनी ते इथं मोठं असं एक कपाट बनवून घ्यायचंय. जास्त त्याला काय असं शो नाही करायचा, पण आपली जी डेलीची कपडे आहेत का नाही रोजची ती इथं कपाट बनवून घ्यायचं एक असं इथं पाठीमागच्या साईडला. म्हणजे जे लागतील ते इथं राहतील आणि जे आपली नवीन आहेत ती पोरींची वरच्या रूममध्ये एक बनवून घ्यायचं आणि खाली एक रूम असं बनवून घ्यायचंय. तर असं नियोजन आहे. काय म्हणते मग अनुष्का, तुला आवडतोय का शर्ट? बघ बरं कसा दिसतोय बघ की. मी कधी शोधत होती बघ, मला हा पाहिजे होता शर्ट. दुबईला जाताना मी घेतला होता. अनुष्काला बसेल. अनुष्का तुला हे छान शर्ट आहे. हा शर्ट आहे आणि त्याला स्पिगिटी वगैरे मस्त आहे. कपडेच बघत बसायचे का गड्या बी करायच्या? युनिकॉर्नवाला. तरी आज पेंटर आले नाही. तर आज पेंटरने फोनच उचलला नाही. काय झालं काय माहिती. ते येतील उद्या. त्यांची पण कामं असतात पुढची. आणि आमच्या त्यांनी सांगितलंच होतं त्यांना. आमचं करत करत दुसरी कामं आली तरी घ्या बाबा. मी माझ्यावरच अंदाज घेतो की आमचं पण एका जागेवर काम नसतं चालू, 3-4 जागेवर काम असतं. इथं काय प्रॉब्लेम झाला पुढचं चालू, तिथं काय प्रॉब्लेम झाला इकडं चालू, असं असतं. काढ सगळे. हा काढू नको तसंच त्याला इस्त्री करा. शर्ट हे दुबईला जाताना सगळे ड्रेस आमच्या त्यांच्या चॉईसचे होते, सगळे त्यांनी घेतले होते. आणि हे आपले शर्ट वगैरे त्यांना आवडतात. ते म्हणतात छान दिसतात तुला म्हणून हा एक शर्ट घेतला होता, हा एक शर्ट घेतला होता प्रवास करताना. हां, परत मी हा आपला 1 पीस घेतला होता शॉर्टमध्ये. परत मी जीन्स होती ती एक, अजून ती एक जीन्स आहे. आणि हा लॉंगमध्ये हा एक 1 पीस घेतला होता. आम्ही शॉपिंग ह्यातच केली होती, काय म्हणतात बारामतीमध्येच केली होती. ॲटलान्स म्हणून आहे, अशी पार्टीवेअर ड्रेस वगैरे मिळतात. धर ग अनुष्का कॅमेरा, कसं दिसतंय बघूया. दुबईला घातलं होतं त्याच्यावर जी बॅगेत आणून टाकलं होतं ते बॅगेतच होतं. मस्त होता हा पण. ह्याच्यावर कोट वगैरे आहे, पार्टीवेअर ड्रेस होता मस्त. सगळ्यांना आवडला. त्याच्यावरती जॉकेट वगैरे पण होतं. जॉकेट म्हणजे दुबईवर आल्यापासून फेकली होती, त्याच्यावर बघितलीच नव्हती म्हणून आता जरा खोलून बघायचं चाललंय. ट्रिपला वगैरे गेले होते असं तर चाललंय आवरायचं. ठेवता आवरून सगळे कपडे वगैरे. साड्या घेतल्या हो का. आता ही आईसाहेबांनीच घेतलेली साडी, 7,500ची साडी आहे ही. बॅग तरी मी ह्यांना म्हणते माझ्याकडे साड्याच नाही. तर हे म्हणतात, ह्यांचं पण बरोबर आहे. हे म्हणतात आधी पहिल्या बॅगीतल्या किंवा कपाटातल्या आहेत ती काढ, मग बघूया तुझ्याकडे किती साड्या आहेत की. तसं मला म्हणतात माझा ड्रेस आणून दाखव माझ्याकडं, मला किती ड्रेस आहे तर शिल्कीचं. पण बायकांचं कसं असतं, साड्या यायच्या जायच्या वेगळ्या राहतात, घरी घालायच्या वेगळ्या राहतात. तसं पुरुष लोकांचं कसं असतं, कामावर जाताना तीच, कुठं चाललं तीच, घरी तीच. म्हणजे आता आमच्या ह्यांचं तर कसं असतं माहिती आहे का, आता सकाळचं जर एखाद्या टायमाला नवीन ड्रेस घालून गेले, आता एवढ्यातच ते जरा सुधारल्यात इथं. नाहीतर आहे ना त्यांची कुठं यायची कपडे पण कधीच चांगली नसायची, काळी बिंद्रीच झालेली असायची. आणि एक लय घाण सवय होती, सारखा व्हाईट शर्ट आणायचं सारखा. तो 1 महिन्याच्यात काळा झार झालेला असायचा शर्ट त्यांचा. पण आता जरा टी शर्ट आणि नाईट पॅन्टी वगैरेच कामात जास्त वापरतात. त्यांना कळून चुकलं की बाबा कसली कपडे आपण कामात घातली तरी व्यवस्थित राहणार नाहीत, त्याच्यामुळे ती कामात तशीच कपडे घालतात. आणि घरनं जसे जातात तसंच अख्ख्या बारामतीत हिंडतात. कुठं असं काम ठरवायचं म्हणलं तरी तसल्या मळक्या कपड्यावर जातात ते. म्हणजे बरेच जण हे होतात ना बाबा, मग काम ठरवाय वगैरे गेल्यानंतर मग एखादा असं जायचंय बाबा आपल्याला अंदाज आलाय तर मग एखादा
शर्ट पॅन्ट असं डिकीत टाकून नेतात गाडीत, चेंज करून मग कामं वगैरे ठरवायला जातात. आता त्यांच्या बरंच काय म्हणतात ना, अनुभवाने बरंच काय काय लक्षात आलं त्यांच्या. असं द्या तर व्हिडिओ पण लय मोठा झाला आणि आता अशाच कपड्यांच्या घड्या करतो तावत है ना. अनुष्का आहे माझ्यासोबत. आज काय सकाळी ती शाळेतच गेली नव्हती, हे का नाही. हां, बॅगीचं शाळेत नव्हती गेली, गाडीच नव्हती त्यांना. म्हणजे गाडी होती पण ते आबा गेले होते घेऊन तिकडं राशीनला, त्याच्यामुळं आज गेलेच नाही. तर आता काय त्यांना पण सुट्टी लागेल है ना अनुष्का. मार्च एप्रिलमध्ये तर सुट्टी लागेल. 1 एप्रिलला पेपर सुरू व्हायच्यात का? हां, झालं, सुट्टी लागेल. 1-1.5 महिना सुट्टी राहील. परत आमची अनुष्का 7वीला जाईल है ना अनुष्का. अनुष्काचं वय नाही बरं का बसत आहे 7वीचं. एक बसते 7 महिने आधी घातली आहे तुला. म्हणजे जे म्हणतात का नाही 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर घ्यायची. पण आमच्या अनुष्काने ही अंगणवाडीतच 3 वर्ष जात होती. फुलेबाईन म्हणल्या सगळं येते, हुशार पण येतं. पहिलीत डबल बसू, पण पहिलीत काय डबल बसवणं झालं नाही है का नाही अनुष्का. मग आता 6वीत डबल बसते का? नाही, तशी हाय, हुशार आहे. बरेच जण म्हणतात की लवकर शाळेत घातल्यानंतर डोक्याला ताण येतो, असं नाही ना काय अनु. मग अभ्यास राहिल्या वाकडं तिकडं तणका करते, रडकुंडी येते. नाही आता नाही ना. पहिलं लय तरी टेन्शन यायचं अभ्यास राहिल्या. अनुष्का शाळेत सगळं घ्यायची, बॅग वगैरे घ्यायची, टिफिन बॅग घ्यायची. आणि शाळेत तसं रस्त्याला चालायला लागली की अनुष्काच्या डोळ्यातनं पाणी. अभ्यास राहिला मग आपण जाता जाता सांगायचं, सर तिचा राहिला असायला अभ्यास थोडाफार, तिला मारू नका. मग अनुष्का हसायची है ना अनुष्का. सरांनी नुसता अनुष्का जरी म्हटलं तरी अनुष्का रडायची. अशी अनुष्का होती आमची. आता तरी जरा अशी धीट झाली. कलाला येते तिच्या अंगात, पण भीती कशाला भीती अनुष्का, होय ग? कुणालाच नाही. असू दे, बाय सगळ्यांना.